नमस्कार, मी भारती. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ब्युटिफुल डिझाईन बनवणार आहोत. तर बघा, व्हिडिओज पूर्ण पहा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे. तर 1 इंच वाढवून घ्यायची आहे. 14 असेल तर 15 घ्यायची आहे. आणि आता आपण बोटनेक डिझाईन बनवणार आहोत. तर 7 इंच पूर्ण शोल्डर घेतलेला आहे. त्याच्यानंतर मुंड्याचा भाग आपण 5.5 इंच घेतलेला आहे. आणि छातीचा चौथा भाग 9 इंच आणि एक्स्ट्रा आपल्याला 2 इंच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. बघू शकता. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे 4 इंच. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण 4 इंच आपण गळा घेतलेला आहे. त्याच्यानंतर 3.5 इंच, बघू शकता 3.5 इंच. आणि बघा, इकडून पण आपल्याला 4 इंच बरोबर रेषा आखून घ्यायची आहे. 4 इंच घेतलं आणि गळ्याला आकार द्यायचा आहे. आता आपल्याला मागचा गळा मोजून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला 4 इंच 4.5 इंच गळ्याच्यानुसार आपल्याला अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे. तर बघू शकता 4 इंच घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण अशी आता इथून आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा, आता सरळ रेषा ओढली. त्याच्यानंतर बघा, गळ्याला आपल्याला बदामी आकार द्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने छानसा असा बदामी आकार द्यायचा आहे. तर बघू शकता खूप छान असा आपण आकार दिलेला आहे आणि थंबनेलमध्ये बघितलंच आहे, खूप छान असा गळा बनलेला आहे. तर बघा, आता आपण आकार दिला. त्याच्यानंतर आपल्याला आता कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, तर आता आपण गळ्याचा आकार कट करून घेत आहोत. तर बघा, आपण गळ्याचा आकार कट करून घेतलेला आहे आणि आता आपण इथून पण कट करून घेत आहोत. तर बघा, आता आपण मुंड्याचा भाग पण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आता बघा, आपण पूर्ण अस्तर कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला मेन ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. तर बघा, आता सारखं असं जोडून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, सारखं असं जोडून घ्यायचं आहे. कुठंही कमी जास्त करायचं नाही आहे. तर गळ्याचा आकार आपला कमी जास्त होऊ शकतो. जर आपण कमी जास्त केलं तर सारखं भाग आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता. आणि हा भाग बघा, असं आपल्याला गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. इथून पण आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. एकदम सारखी दोनही भाग सेम आले पाहिजे. तर बघा, आता पूर्ण आपण अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस पूर्ण दोनही पार्ट आपण कट केलेले आहेत. आता बघा, किती छान असा गळा आलेला आहे, पानगळ्याचा आकार. आता दोनही भाग आपल्याला सेम सारखे जोडून घ्यायचे आहेत. तर बघा, जोडून घेतले. आता आपल्याला पूर्ण गळ्यावर अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघू शकता, पूर्ण राऊंड शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, अशी आपल्याला पूर्ण कुठंही कमी जास्त करायची नाही आणि एकदम सारखी अशी जोडत घ्यायची आहे. तर बघू शकता. आणि पूर्ण गळ्यावर आपल्याला असंच शिलाई करून घ्यायची आहे, पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. अगदी खूप छान अशी पाठीवर डिझाईन दिसते. तर माझं थंबनेल ओरिजिनल आहे. तर मी कस्टमरला ब्लाऊज घालून बघितलं, खूप छान असं ब्लाऊज बसलेलं आहे. तर बघा, एकदा तुम्ही पण ट्राय करा. खूप छान अशी पाठीवर ब्लाऊज दिसतो आणि गळा पण खूप छान दिसतो. मण्याची वर्क केलेली आहे, खूप छान अशी डिझाईन बनलेली आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. आता बघा, ह्या साईडनं आपल्याला असं पलटवून घ्यायचं आहे. आता आपण कट केलं. आता इथून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बघा, एकसारखं असं भाग करून घ्यायचं आहे आणि इथं छोटे छोटे आपल्याला असे कट लावून घ्यायचे आहेत. तिरकी कातर लावून आपल्याला अशी कट लावून घ्यायचे आहेत. याच्यानं काय होतं, गळ्याची फिनिशिंग खूप मस्त येते आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग सहित आपलं ब्लाऊज डिझाईन तयार होते. तर बघा, अशी तिरकी कातर लावून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा, आता आपण तिरकी कातर लावून घेतली. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला हा भाग असा पलटवून घ्यायचा आहे. बघू शकता, हा भाग आपल्याला असा पलटवून घ्यायचा आहे आणि जे आपले कोणी आहेत ते एकदा पूर्ण आपल्याला, आपल्याकडे पेचकेस असन काही, त्याच्यानं आपल्याला असं सरळ असं करून घ्यायचं आहे. म्हणजे कुठंही आपलं तिथं कोणा जो राहतो, जास्त कापड जर जमला तर तो आपला बरोबर असा येत नाही. तर आपल्याला असं पेचकेसनं आपल्याला
काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपण स्ट्रेट करून घेतलेला आहे। आता ह्या साईडचं पण आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथून आपण थोडा भाग जास्त जमा झाला आहे तो भाग आपण कट करून घेऊ आणि बघा इथून आपल्याला असं सरळ करून घ्यायचं आहे। तर बघा एकदम असं आरामात आपल्याला कुठंही घाई न करता बघा असं आपल्याला पूर्ण हे करून घ्यायचे आहेत। बघा कुठंही आपलं कापड असं जमा नाही राहिल्या पाहिजे आणि पूर्ण अशी ब्लाऊजच्या गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित अशी आली पाहिजे। तर बघू शकता किती छान असा आपल्या गळ्याचा आकार आलेला आहे। तर आता एकदा आपल्याला याच्यावरून पूर्ण गळ्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता पूर्ण गळ्यावरून जसं की आपला अस्तरचा भाग वर नाही निघल्या पाहिजे आणि जो मेन कापड आहे आपला तो खाली नाही गेल्या पाहिजे। दोनही भाग आपले सारखे असे सेम आले पाहिजे। तर बघा अशी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे आणि जसं की गळ्याचा आकार आहे बरोबर गळ्याचा आकार फिनिशिंग सहित आपला आला पाहिजे। तर बघा खूप छान असा आपण गळा तयार करून घेतलेला आहे। खूप छान मस्त असा बदामी गळ्याचा आकार। आता बघा दोनही भाग आपण सारखे जोडून घ्यायचे आहेत। दोनही भाग आपण सारखे जोडले। तर आता आपल्याला इथं टक्स लावून घ्यायचा आहे। तर कंबर आपली 28ची आहे तर आपल्याला मध्यभाग घ्यायचा आहे, नाहीतर आपल्याला शोल्डरचा मध्यभाग घ्यायचा आहे। तर या साईडनं आपला तिरका पाठीच्या मागं तयार होतो। तर आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे। तर बघा आता आपण इथून कट केलं आहे तर आपल्याला शोल्डरचे मध्ये घ्यायचं आहे आणि टक्स लावून घ्यायचा आहे। तर बघू शकता मी आता इथं टक्स लावून घेत आहे। तर बघा दोनही साईडनं आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे। तर बघा आता आपला दोनही साईडनं टक्स लावून झालेला आहे। आता त्याच्यानंतर बघा एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। जरी आपल्याला सारखं भाग आलेलं नाही वाटत आहे तर आपण कट करून घ्यायचं आहे। तर बघा एकदा आपण चेक करून घेतला त्याच्यानंतर बघा आता आपल्याला कंबरपट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर बघा कंबरपट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत ना आपल्याला कंबरपट्टी तयार केल्याच्या नंतर जोडून घ्यायची आहे। ही कंबरपट्टी आपल्याला बघा जर आपण डायरेक्ट जर शिलाई केली तर कंबरपट्टी जोडण्याची राहत नाही। जर आपण असं जर स्टिच करून घेतलं तर आपल्याला कंबरपट्टी लावावीच लागतो। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या कंबरपट्ट्या जर आपल्याकडे एक्स्ट्राचा कापड अवेलेबल असेल तर आपण मोठं पण कापड घेऊन मोठ्या कंबरपट्ट्या करू शकतो, पट्ट्या तयार करू शकतो। तर एकदा आपल्याला सरळ अशा कट करून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता तुम्ही। तर बघा एकदा आपल्याला पूर्ण सरळ कुठेही कमी जास्त करायची नाही आणि 1/2 इंच भाग दुमडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा आता आपण पट्टी तयार केली त्याच्यानंतर आपल्याला कमरेच्या भागाला जोडून घ्यायची आहे पूर्ण। तर बघा आता जोडून झाली त्याच्यानंतर आपल्याला धागेदुगे कट करून घ्यायचे आहेत आणि बघा आता याच्यावर आपल्याला दाबटीप द्यायची आहे दुमडूनसानी आणि त्याच्यानंतर हाच भाग आपल्याला पलटी करून त्याच्यावर आपल्याला कच्ची शिलाई करून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण तुरपाई केली त्याच्यानंतर आपल्याला ही शिलाई काढून घ्यायची आहे। तर बघा आता आपली कमरपट्टी जोडून झाली, गळा पण खूप छान असा। आता बघा इथून आपल्याला 3 इंचाची बघा अशी 3 इंचाची आणि लंबाईमध्ये जेवढी आपल्याकडे एक्स्ट्राचा कापड आहे तेवढा आपण घेऊ शकतो। तर बघा तुमच्याकडे कापडनुसार आपण डिझाईन बनवायची आहे तर आपल्याकडे जास्तचा कापड अवेलेबल असलं पाहिजे। तर अशी आपल्याला पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता अशा आपल्याला पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। एकाला एक आपल्याला अशी पट्टी जोडून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत। जसं आपण डिझाईन बनवणार आहोत खूप छान अशी डिझाईन दिसते, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। तर बघा तर आता आपण पट्ट्या जोडून घेतल्या, एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा आता आपल्याला जॉईंट केलेला भाग आहे तर आपल्याला उलट्या साईडनं असं उलट्या साईडनं दुमटून घ्यायचं आहे आणि 1/2 इंच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही 1/2 इंच आपल्याला
पायपिंग जसं करतो जसं की आपण पाव इंच आपण घेतो तसंच आपल्याला पाव इंचावर पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे, पूर्ण पट्टीवर, आणि एकसारखी अशी आपल्याला पट्टी तयार करून घ्यायची आहे, कुठंही कमी जास्त करायची नाही आहे। तर बघा एकसारखी आपल्याला पट्टी घेतली, त्याच्यानंतर आपण पाव इंचावर शिलाई केली आणि आता आपल्याला बघा ही पट्टी आपल्याला पलटवून घ्यायची आहे। तर एक सुई धागा घ्यायचा आहे आणि गाठ पाडून घ्यायची आहे आणि अशी एकाच साईडनं आपल्याला अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे। बघा एका साईडनं स्टिच करून घ्यायचं आहे 2-3 वेळा आणि उलटी सुई टाकून आपल्याला पलटवून घ्यायची आहे। आता पूर्ण पट्टी आपल्याला पलटवून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही अशी आता आपली आता होतच आली आहे। आता पलटवली तर बघा असं आपल्याला हलकंसं हा भाग काढून आणि हे भाग आपल्याकडे खिचत घ्यायचा आहे आणि बघा पट्टी आपल्याला पूर्ण पलटवून घ्यायची आहे। तर बघू शकता अशी आपल्याला पट्टी तयार करून घ्यायची आहे। तर बघा आता आपली पट्टी तयार झाली आणि कुठेही असं हे झालं आहे तर आपल्याला एकदा सारखी करून घ्यायची आहे। आता बघा असा हा भाग घ्यायचा आहे पट्टीचा आणि ह्या साईडनं आपल्याला दुमडून घ्यायचा आहे, असा दुमपटून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा शिलाई केली, त्याच्यानंतर आपण सुईच्या साईडनं आपल्याला अगदी छोट्या छोट्या अशा प्लेट पाडून घ्यायच्या आहेत, खूप छोट्या नाही खूप मोठ्या नाही, साधारणशा आपल्याला अशा प्लेट पाडून घ्यायच्या आहेत पूर्ण गड्यावर। तर बघू शकता अशा आपल्याला पूर्ण गड्यावर प्लेट टाकून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता अशा आपल्याला पूर्ण गड्यावर अशा छोट्या नाही खूप मोठ्या नाही आणि एकसारख्या, कोणती कमी जास्त कोणती लहान कोणती मोठी अशी प्लेट टाकून नाही घ्यायचे, अगदी सारखे आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत। असं जर नाही झालं तर आपल्याला एकदा मशीनवर आपल्याला डायरेक्ट प्लेट पाडून घ्यायच्या आहेत। जर आपल्या हाताने कमी जास्त होत असेल तर आपल्याला डायरेक्ट काय करायचं आहे, डायरेक्ट आपल्याला प्लेट पाडून घ्यायच्या आहेत, त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजवर जोडून घ्यायच्या आहेत। तर मी अगदी ब्लाऊजच्या गड्यावरच पूर्ण प्लेट जोडून घेत आहे। तर बघू शकता तुम्ही, तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण प्लेट टाकून घ्यायच्या आहेत। बघा सुई ज्या साईडनं सुई आहे त्या साईडनं आपल्याला अगदी प्लेट टाकून घ्यायची आहे। तर बघा असा भाग दुमपटला आणि सुईमध्ये आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। तर बघू शकता आता इथं कॉर्नरवर आलो आपण गड्याच्या आकारवर, तशीच आपल्याला सुई अशी ह्या साईडनं आपल्याला पलटवून घ्यायची आहे। तर बघा इथून पलटवली, त्याच्यानंतर आपल्याला तशाच प्लेट पूर्ण गड्यावर टाकून घ्यायच्या आहेत, अगदी एकसारख्या, कुठंही कमी जास्त नाही करायच्या आहेत, अगदी एकसारखे आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत, कारण आपले जे फ्लावर बनणार आहेत ते अगदी एकसारखे आले पाहिजे। तर बघा जर आपण एकदा मशीनवर पूर्ण असे प्लेट पाडून घेतले डायरेक्ट तर आपल्याला तेवढा म्हणजे टाईम हे होतं, तर मी डायरेक्ट ब्लाऊजवरच पूर्ण प्लेट टाकून घेत आहे। तर बघा अशा, तर एकदा आपण प्लेट पाडायच्या आणि एकदा मशीनवर लावायच्या, तर आपला त्याच्यामध्ये टाईम जातो। तर मी डायरेक्ट डिझाईन ब्लाऊजवरच बनवून घेत आहे। तर बघू शकता तुम्ही, तर बघा आता प्लेट पाडून झाल्या। आता आपण इथून प्लेट पाडून झाल्या। आता हा भाग आपल्याला असा दुमटून घ्यायचा आहे, बघू शकता अशा पद्धतीने दुमटून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथून बघा आता हा भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याच्यावर असं शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही अशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता पूर्ण आपला असा छानसा कोन असा तयार झालेला आहे। तर दोनही साईडनं, ह्या साईडनं पण आपल्याला तशीच शिलाई करून घ्यायची आहे। आता बघा आता आपली शिलाई झाली आणि बघा पूर्ण आपण असे डिझाईन तयार करून घेतलेली आहे। बघा खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे। आता आपल्याला बघा धागा घ्यायचा आहे, 4 पदरी आपल्याला धागा घ्यायचा आहे, डबल धागा आपल्याला सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे। तर बघू शकता डबल धागा आपण असा सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे, ओवला त्याच्यानंतर आपल्याला बघा सुईमध्ये असं
डबल आपल्याला धागा होऊन घ्यायचा आहे आणि डबल 4 पदरी आपल्याला असा धागा घ्यायचा आणि गाठ पाडून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला असे मणी घ्यायचे आहेत आणि बघा एक हा भाग घेतला आणि एक या साईडचा भाग आणि इथं अशी बघा इथं एक आता मणी त्याच्यामध्ये सुईमध्ये ओवून घ्यायचं आहे आणि इथं असं गाठ पाडून घ्यायची आहे। तर बघू शकता अशी आपल्याला इथं गाठ पाडून घ्यायची आहे बघा। आता जिथं आपण आता दुसरा फूल बनवत आहोत त्याच ठिकाणी बघा तिथं आपल्याला सुई टाकून घ्यायची आहे आणि एक भाग घ्या आणि एक भाग घ्या असं घ्यायचं आहे आणि बघा ह्या साईडनं आपल्याला डुंपटून घ्यायची आहे आणि सुई अंदरच्या साईडनं टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वरच्या साईडनं सुई काढून घ्यायची आहे आणि दुसरा मणी आपल्याला ओवून घ्यायचा आहे आणि इथं एक गाठ पाडून घ्यायची आहे। आता अजून आपण बाहेरच्या साईडनं सुई काढली, अंदरच्या साईडनं घेतली, वरच्या साईडनं जिथं आपण फूल बनवत आहोत तिथं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि दुसरं मणी घेऊन आपल्याला जिथं आपण फूल बनवत आहोत तिथं आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आणि गाठ पाडून घ्यायची आहे। तर बघा बाहेरच्या साईडनं सुई काढली, आता दुसऱ्या साईडनं आपल्याला जिथं फूल बनवत आहोत त्या ठिकाणी आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघा असं हाताने आपल्याला अंगठ्याच्या बोटने आपल्याला असे पूर्ण असे फ्लावर बघा असे बनवून घ्यायचे आहेत। तर असेच फुलं आपल्याला पूर्ण ब्लाऊजवर असं स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही तर असेच आपल्याला पूर्ण याच्यावर आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचे आहेत। तर बघा खूप छान अशी डिझाईन दिसते, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता बघा धागा आपला खतम झाला तर त्याच्यानंतर आपल्याला तसंच 2 पदरी धागा घ्यायचा आणि सुईमध्ये आपल्याला ओवून घ्यायचा। तर बघा 2 पदरी आपल्याला धागा घेतला, 2 घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 धागे येऊन जातात। तर बघा 4 पदरी आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि हा एक भाग आणि तो एक भाग पूर्ण असं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघू शकता असंच आपल्याला धागा स्टिच करत आणि मणी ओवून घ्यायचे आहे आणि गाठ पाडून घ्यायचे आहेत। पूर्ण डिझाईनवर आपल्याला अशीच डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर बघा किती छान असे फ्लावर दिसत आहेत, खूप छान अशी डिझाईन दिसत आहे। एकदा तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा डिझाईन कशी बनली। तर आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझी सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल। आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन। तर बघा आता थोडा भाग राहिलेला आहे आपला, मी पूर्ण स्टिच करून दाखवलेला आहे। तर बघू शकता तुम्ही मी पूर्ण असं ब्लाऊजवर मण्याची वर स्टिच करून दाखवलेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण वर्क मण्याची करून घ्यायची आणि फ्लावर तयार करून घ्यायचे आहेत। तर बघा आता होतच आलेली आहे आपली आणि व्हिडिओ पण खूप मोठा झालेला आहे कारण आपली डिझाईन खूप छान अशी आहे। तर थोडा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तरी पण तुमचं डिझाईन खूप छान आहे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तर डिझाईननुसार मला खूप थोडासा डिझाईन मण्याची वर्क आहे तर टाईम लागला, तर मी तुमच्यासोबत पूर्ण डिझाईन अशी शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा। तर बघा आता आपली छानशी अशी डिझाईन होतच आलेली आहे। तर बघा अशीच आपल्याला पूर्ण मणी वर्क करून घ्यायचे आहेत।
थोडा वेळ लागतो. तर थोडा वेळ लागतो, पण डिझाईन खूप छान अशी आपली तयार होते. तर तशी आपण शिलाई पण घ्यायची. तर बघा, ह्या ब्लाऊजची मी शिलाई 350 रुपये घेतलेली आहे. तुमच्या एरियानुसार तुम्ही पण शिलाई कमी जास्त घेऊ शकता. तर बघा, खूप छान अशी आपली डिझाईन तयार झाली आहे. जशी आपण डिझाईन बनवतो त्यानुसार आपल्याला शिलाई पण घ्यावी लागते. पिको फॉलची साडी आणि ब्लाऊज धरून मी 400 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर बघा, आता इथं आपल्याला गाठ पाडून घ्यायची आहे उलट्या साईडनं आणि धागा तोडून घ्यायचे आहे. तर बघा, किती छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. आता आपल्याला बघू शकता किती छान अशी मण्याची वर्क करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला इथून लेस लावून घ्यायची आहे. तर बघा, आता आपल्याला पूर्ण गळ्याच्या साईडनं जिथून आपण डिझाईन केलेली आहे त्या साईडनं तुमच्याकडे गोल्डन असेल तर गोल्डन कलरची लावू शकता. साडीला मॅच होणारी असेल तर साडीला मॅच होणारी लावू शकता. गोल्डन कलरची कॉमन आहे, कोणत्याही साडीवर आपली मॅच होऊ शकते. जर आपल्याकडे कलर जर साडीवर मॅच होत असेल तर ते तुम्ही लेस वापरू शकता. तर बघा, माझ्याकडे हे गोल्डन कलर आणि रेड कलर त्याच्यामध्ये मॅच होतं, तर मी हे लेस लावून घेतलेली आहे. खूप छान अशी दिसत आहे. तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता. आता बघा, इथून आता आपल्याला गळ्याच्या साईडनं लावून घ्यायची आहे. बघा, इथून आता हा इथून कट केली आणि फोल्ड केला आणि इथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, ह्या साईडनं आपली लेस लावून झाली, तशीच आपल्याला ह्या साईडनं पण लावून घ्यायची आहे. तर बघा, आता आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. तर आता आपण याच्यावर लटकन लावून घेऊ. तर पूर्ण अशी डिझाईन खूप छान अशी तयार झालेली आहे. बघू शकता, खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद.